रामकृष्ण हरी. सज्जन हो, आपल्या ऋषीमुनींनी आरोग्याचं चिंतन करून जे ठेवलेलं आहे, मग त्या चरक असेल, वाघभट असेल, म्हणजे आयुर्वेद जो निर्माण झाला, आपल्या भारतीय वैद्याने तो निर्माण केला आणि आरोग्याचे काही चिंतन करून सूत्र बांधलेले आहेत. आणि अशा प्रकारचं आरोग्य संपन्न जीवन असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आपण नेहमी प्रार्थना म्हणतो ना, संध्याकाळी दिवा लागताना, दिव्याला नमस्कार करताना जी प्रार्थना, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आलेला आहे बघा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. याच्यामध्ये शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा. आरोग्य ही एक धनसंपदा आहे. सगळे साध्य जर प्राप्त करायचे असतील आपल्याला, तर ते आरोग्य आपलं जर नीट असेल तरच आपण कुठलंही साध्य प्राप्त करू शकतो, कुठलंही काम करू शकतो. आणि आरोग्यच जर बिघडलं आपलं, सदा रोगिष्ट आपण जर राहिलो, तर आपल्याला कुठलंही काम करता येत नाही. तेव्हा काही आरोग्याची जी सूत्र ऋषीमुनींनी आणि आपल्या आरोग्यशास्त्रज्ञांनी जे चिंतन करून बांधलेले आहे सुभाषितामध्ये, ते ऐका. शतं जप्त्वा मितं भुक्त्वा शतं शतपदै शनैः वामभागे शयानस्य भिषग्भिः किं प्रयोजनम. सुभाषितकार असं म्हणतात, शतं जप्त्वा म्हणजे आपल्या आराध्य दैवतेचा 100 वेळा जप करावा. आता जपाचा आणि आरोग्याचा काय संबंध तुम्ही असं म्हणाल, पण मानसिक आरोग्य टिकण्यासाठी आपल्याला जी गोष्ट आवडते, जे दैवत आवडतं, तर त्या दैवताचा जर आपण जप केला 101 किंवा 108 वेळा जर जप केला, तर आपलं मानसिक आरोग्य सुदृढ मन होतं आपलं. आणि मन बलवान ते सगळं बलवान. म्हणून आरोग्याचं हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. शतं जप्त्वा मितं भुक्त्वा. खायचं असेल तर मितं, थोडकं खा, म्हणजे एक भाग अन्नाला, दुसरा भाग पाण्याला आणि तिसरा भाग वायूला, म्हणजे वारा राहिला असे 3 पोटाचे भाग करून, असं जर आपण मितं म्हणजे कमी खा, मितं भुक्त्वा गतं शतपदै शनैः, हळूहळू 100 पावली करत जा. म्हणजे जेवल्यानंतर शतपावली असं म्हणतात. 100 पावले चालून यायचं. म्हणजे चालणं हा एक आरोग्याला महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे. वामभागे शयानस्य, आणि झोपताना डाव्या बाजूला, डाव्या अंगावर झोपा, असं या चिंतकाचं म्हणणं आहे. कारण त्या बाजूला पचनशक्ती, जठराग्नी जो आहे, तर त्या बाजूला जास्त काम करतो, असा त्याचा आशय अर्थ आहे. आणि भिषभिः किं प्रयोजनम, मग भिषग्भिः किं प्रयोजनम, असे जर हे गुण आपण पाळले तर रोग येईलच कशाला, असं या सुभाषितकाराचं म्हणणं आहे. तेव्हा या 4 गोष्टी पाळा. शतं जप्त्वा मितं भुक्त्वा शतं शतपदै शनैः वामभागे शयानस्य भिषभिः किं प्रयोजनम. या 4 गोष्टी जर आपण पाळल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहील. पाळा ना, चांगली गोष्ट आहे. हे ज्ञान काय फुकटचं आहे. एका इंजेक्शनला आता हजारो रुपयाचे काही इंजेक्शन निघालेत. आणि सल्लासुद्धा आता फुकट डॉक्टर देत नाहीत. 1 मिनिटाच्या सल्ल्याला 1,500 रुपये परवा आम्ही घातले. सांगायचं तात्पर्य असं की सल्लासुद्धा घ्यायचा आरोग्याचा. पण हे सल्ले जे आयुर्वेदाने आणि ऋषीमुनींनी दिलेले आहेत ना, ते जर आपण थोडेसे अभ्यासले, ऐकले, तर सगळ्या गोष्टी डॉक्टरवर अवलंबून राहू नका. काय गोष्टी आपण करा. आणि अगदीच पर्याय सगळे संपले आपल्याकडचे, मग आपण त्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यायला पाहिजे. एक मराठीतलं काव्य ऐका, महत्त्वाचं आहे. अति मिरची खाई त्यास मूळ व्याधी, अति गोड खाई त्यास मधुमेह बाधी, अति आंबट खोकला खास येतो, शिळे खाई तो
आळसी सुस्त होतो. हे 4 मुद्दे बघ किती महत्त्वाचे थोड्या शब्दामध्ये बांधलेले आहेत. आणि हे जे सूत्र आहेत आरोग्याचे सूत्र हे ऐका, अंमलात आणा. आपल्याला डॉक्टरचा गरज फार कमी लागेल त्यामुळे. तेव्हा आरोग्याचे सूत्र आपल्या मनी गाठ बांधा. इतरांना हा व्हिडिओ पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.